ओम श्रीपाद वल्लभाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे अनमोल विचार प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा। स्वामी म्हणतात, माझ्या नामस्मरणाने संकट यायचं थांबणार नाही, कारण संकट अडचणी हा जीवनाचा भागच आहे। पण माझे नामस्मरण तुझ्या संकटाचं ओझं इतकं हलकं करेल की ते तुला फुलाप्रमाणे भासतील आणि तुला ते समजणारही नाही। म्हणून स्वामी भक्तांनो, स्वामींवर तुमचा पूर्णपणे विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। स्वामी भक्तांनो, तो सर्व बघतोय, तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष आणि तुमच्या वेदना, तुमचा संयम आणि तुमचे कर्म। फक्त आपण आपलं काम करत राहायचंय। लाखांच्या गादीवर झोपला काय किंवा चटईवर झोपला काय, झोप त्याला चांगली लागते ज्याची कर्म मात्र आपल्या आयुष्यात ही चांगले असतात। आणि जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात, शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात आणि संयम राखल्यास त्या संपून जातात। आणि परमात्म्याचे आभार मानले तर अडचणी या आनंदात बदलून जात असतात आणि ते आपल्याला समजतही नाही। आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते। तिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे असतात। आणि स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं ना, तो कधीच एकटा पडत नाही आणि आयुष्यामध्ये त्याला कोणाची गरजही भासत नाही। म्हणून स्वामी सांगतात, आजचा दिवस जरी तुझा नसला, आज जरी तू कितीही दुःखात असलास, तरी येणारे दिवस तुझे सुखाचे असतील, कारण तू माझा हात धरला आहेस, तुझे कधीही वाईट होणार नाही। म्हणून स्वामींच्या वचनावर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे आणि सर्व कामं आपल्याला चांगल्या पद्धतीने करत राहायची आहेत। जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधी सोडायचं नाही। थोडा उशीर लागतो, पण विजय हा नेहमी सत्याचा होत असतो आणि शेवटी तुमचाच विजय हा फिक्स आहे, कारण आपल्या पाठीमागे खुद्द स्वामी समर्थांचा हात आहे। म्हणून हरलेल्या मनाची आशा आहेत स्वामी, थकलेल्या पावलांची दिशा आहेत स्वामी, प्रत्येक अडचणीतल्या मार्गाची साथ आहेत स्वामी। पडल्यावरती घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारे आहेत आपले स्वामी। म्हणून स्वामींवर पूर्णपणे विश्वास ठेवा आणि जीवनामध्ये स्वाभिमान जपायला शिका। तसेच स्वाभिमान दुखावला गेला तर स्वतःच्या मेहनतीने काम करून उत्तर द्या, कारण स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड आपल्याला होऊ शकत नाही। आणि समोर येणाऱ्या अडचणी आणि संकटे यांचा विचार करून वळण घ्या आणि पुढे वाटचाल करत राहा, कारण वळण घेणे म्हणजे त्या संकटांवर आणि अडचणींवर मात करण्याचा एक मार्ग मात्र आहे। आणि प्रश्नांची उत्तरे मिळण्याचा प्रयत्न करा, कारण ज्ञान आणि अनुभवाच्या जोरावर ते शक्य होऊ शकते। फक्त त्या पद्धतीने विचार करणे आपल्याला आवश्यक आहे। आणि एखादे साम्राज्य निर्माण होण्यामागील संघर्षमय प्रवासाचा अभ्यास करून त्याची यशोगाथा नक्की वाचा, कारण यातून जी ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल ती खूप आपल्या आयुष्यामध्ये मौल्यवान ठरते। आणि त्यासाठी आपण भरपूर काही मेहनत घेतलीच पाहिजे आणि प्रयत्न हे केलेच पाहिजे। वेळेतच काम पूर्ण करण्यास महत्त्व द्या, कारण काही गोष्टी ह्या वेळेतच पूर्ण होणे गरजेचे असते। वेळ निघून गेल्यावर त्याचा काही उपयोग मात्र होत नाही। आणि नवीन गोष्टी शिकायला वेळ द्या, कारण यातून आपण शिकू शकतो आणि आपल्या मनामध्ये उत्साह निर्माण होऊन आळस येत नाही। आणि तुम्ही स्वामींची भक्ती करत असाल तर नक्कीच तुमचं मन हे प्रसन्न राहील, त्यानेही तुम्हाला आळस येणार नाही। म्हणून एखाद्या कामात प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न करा, कारण प्रत्येक क्षेत्रात त्या कामात परिपूर्ण असलेल्या व्यक्तींना प्राधान्य मात्र पूर्णपणे दिले जाते आणि त्यांनाच पुढे केले जाते। म्हणून आपण कोणतेही काम करत असू त्यात आपल्याला पुढचा विचार नक्कीच करायचा आहे की आपण वर कसं जाऊ शकतो। म्हणून मर्यादित साधनांचा वापर करून जीवन जगण्यास तयार राहा, कारण त्यातून त्याग करण्याची सवय लागून मर्यादित साधनांचा योग्य वापर करण्याची क्षमता विकसित होत असते। म्हणून आपण जर पराक्रमी महान अशा व्यक्तींच्या इतिहासाचा अभ्यास केला असता, असे दिसून येते की त्यांचे कार्य अद्वितीय आहे आणि त्यामुळे स्वतःची ताकद लक्षात घेऊन काम करायला हवे, कारण महान असे व्यक्तिमत्व स्वबळावर लढणारेच निर्माण करू शकतात। आणि ज्या क्षेत्रात काम कराल तर ते असे करा की त्या क्षेत्रातील दिग्गजाने ही तुमच्या कामाचे कौतुक मात्र केले पाहिजे। आणि जेव्हा कोणताही मार्ग दिसत नसेल, निराश झाला असेल, तेव्हा उठा, जागे व्हा आणि कामाला लागा। यानुसार जगा की तुमच्या जीवनाला संजीवनी नक्कीच मिळेल आणि स्वामींचा हात तर तुमच्या पाठीशी असणारच आहे। म्हणून विजय मिळवण्यासाठी मैदानात घट्ट पाय रोवून उभे राहण्याचे धाडस दाखवा, कारण अशक्य वाटणारे विजय खेचून आणण्याचे काम धाडस करत असते।
आणि ते धाडसच तुम्हाला जीवनामध्ये पुढे घेऊन जात असते. आणि ध्येय गाठताना थकाल तेव्हा न थांबता प्रयत्न करण्यास महत्त्व द्या. त्यासाठी ससा आणि कासवाची गोष्ट मात्र तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. कारण कासव ही शर्यत त्यांच्या न थांबता केलेल्या प्रयत्नांमुळे जिंकत असते. आणि तुम्ही तसेच न थांबता प्रयत्न मात्र केले पाहिजे. आणि त्या प्रयत्नांमागे तुमची चिकाटीही असली पाहिजे. आपल्या सभोवतालची परिस्थिती ही आपणास एक चांगली व्यक्ती म्हणून घडविण्यास महत्त्वाची असते. आणि ज्याप्रमाणे जमिनीत पीक येण्यासाठी ती जमीन सुपीक असण्याची परिस्थिती गरजेची असते, त्याचप्रमाणे आपल्यालाही प्रयत्न करणं भागच आहे आणि ते तुम्हाला करावेच लागणार आहे. म्हणून अपयश पदरी आल्यानंतर स्वतःवर विश्वास ठेवून पुन्हा नव्याने जीवनात सुरुवात करण्याचा प्रयत्न करा. कारण अशा काळातच खूप व्यक्ती खचून जाऊन प्रयत्न करत नाहीत आणि ते प्रयत्न सोडून देतात. जर तुम्हाला असं वाटत असेल तर स्वामींचा नक्कीच तुम्ही धावा घ्या आणि स्वामींचं नामस्मरण करा. तुम्हाला नवीन मार्ग प्राप्त होईल. जीवनात माघार घेण्याचा विचार मनात येईल तेव्हा मंदिरात असलेली मूर्ती पहा. कारण त्या मूर्तीला सुद्धा देवपण प्राप्त होण्यासाठी हातोड्याचे घाव हे सहन करावे लागतात. त्यामुळे तुम्हालाही जीवनात संकटांना सामोरे जावेच लागणार आहे हे मात्र निश्चित. आणि इच्छाशक्ती असणे हे एका खंबीर मनाचे लक्षण आहे. आणि एक खंबीर मन कोणत्याही परिस्थितीशी झुंज देण्याची ताकद देते. त्यामुळे इच्छाशक्ती गरजेची आहे. आणि ज्ञान मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग की पुस्तकांशी आपण मैत्री केली पाहिजे आणि गुरुचरित्राचा अभ्यास आपण नक्कीच केला पाहिजे. गुरुचरित्र वाचल्याने आपल्या जीवनातील भरपूर काही संकटांचा सामना करण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळत असते. आणि अशक्य अशा गोष्टी शक्य करण्याचे बळ स्वतःमध्ये आपण नक्कीच ठेवले पाहिजे. कारण वेळेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरविणाऱ्या व्यक्तींचा परिचय जगाला करून दिला जात असतो. आणि आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे यावर आपले जीवन अवलंबून असते. कारण दृष्टिकोन जर सकारात्मक असेल तर कितीही संकटे आणि अडचणी आल्या तरी त्यावर मात करून यश मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची ताकद मिळेल. जबाबदारीची जाणीव असणे हे अत्यंत गरजेचे आहे. कारण जबाबदारीची जाणीव आपणास ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यास मदत करत असते. आणि प्रामाणिकपणामुळे सत्याचे रक्षणही आपले होत असते. आणि हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी. कारण हक्क मिळाल्याशिवाय आपल्याला स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी कधीही मिळत नाही. आणि आशेचा एक किरणही जीवनावर प्रेम करायला शिकवत असतो. त्याच्याकडून आपण शिकलेच पाहिजे. जसे अंधाऱ्या रात्री एका काजव्याची सोबत देखील आधार देणारे आपल्याला वाटत असते. आणि जीवनात मर्यादा ही फार महत्वाची आहे. कारण मर्यादेत राहून केलेले कार्य आपल्या प्रगतीस हातभार लावते. या उलट मर्यादा न पाळल्यास आपले नुकसान होतच असते. आणि नेतृत्व हा गुण तुमच्यात असायला हवा. हा गुण आत्मसात करा. कारण एक चांगले नेतृत्व करणारी व्यक्ती समाजाला योग्य दिशा देऊन चांगले काम करण्याची प्रेरणा मात्र नक्कीच देऊ शकते. आणि सतत काहीतरी काम करण्यात आपल्याला व्यस्त राहायला हवे. कारण मन एखाद्या कामात गुंतवले तर ते आपल्याला सकारात्मक ऊर्जा देऊन आपले मनोबल नक्कीच वाढवेल. आणि प्रयत्न करणे आपले काम आहे. पुढे यश मिळेल की अपयश हे सर्वस्वी आपल्या हातात नाही. त्यामुळे प्रयत्न करा. कारण अपयश जरी आले तरी अनुभव मिळेल. पण प्रयत्नच केला नाही तर हाती काही आपल्याला लागणार नाही. स्वतःला कमी समजण्याची चूक अजिबात करू नका. कारण वादळात मोठे वृक्ष पडतात पण लहान रोपटे अशा परिस्थितीत टिकून राहण्याचे धाडस मात्र दाखवत असतात. आणि ज्ञान आणि अनुभव आपल्या जीवनात खूप मोलाची भूमिका पार पाडतात. कारण ज्ञान हे व्यक्तिमत्व घडवते तर अनुभव हा परिस्थिती कशी हाताळायची हे शिकवत असतो. आणि जीवनात संघर्ष अटळ आहे. त्यामुळे संघर्षाच्या काळात न थांबता खचून न जाता मेहनत करून अशा काळावर मात करण्याची शक्ती स्वतःमध्ये आपण विकसित केली पाहिजे. आणि महान अशी ओळख तेव्हाच निर्माण होते जेव्हा आपण आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून आपले काम करतो. कारण आपले कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्नच आपणास महान बनवत असतो आणि जीवनामध्ये पुढेही घेऊन जात असतो. म्हणून लक्ष विचलित न होता प्रयत्न करण्याची सवय लावून घ्या. कारण जर आपले लक्ष एखाद्या गोष्टीवर केंद्रित झाले तर आपल्या प्रयत्नांना यश हे नक्कीच मिळेल आणि ते मिळते सुद्धा. आणि वेळेच्या सदुपयोगाला महत्त्व द्या. कारण जो व्यक्ती वेळ वाया न घालवता वेळेचे योग्य नियोजन करून काम करतो तो त्याचे ध्येय हा साध्यच करू शकतो. आणि पराभव शेवटच्या क्षणापर्यंत मान्य करू नका. कारण आपल्याला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची संधी तोपर्यंत असते जोपर्यंत आपला पूर्णपणे पराभव मात्र होत नाही. आणि जेव्हा कठीण काळ परीक्षा घेईल ना तेव्हा त्याला उत्तर देण्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये असले पाहिजे. कारण जीवनात कठीण काळानंतर चांगले दिवस येतात. पण त्यासाठी आपल्याला परिश्रम हे पूर्णपणे घ्यावे लागते आणि कष्ट हे उचलावे लागते. आणि स्वतःची ओळख अशी बनवा जी कोणत्याही परिस्थितीचा सामना करून टिकून राहील.
कारण कठीण काळात स्वतःचे अस्तित्व टिकवणाऱ्याला कधीही अपयश मात्र येत नाही आणि आयुष्यात त्याला अपयश त्याच्या मार्गावर दिसतही नाही. म्हणून स्वामींवर पूर्णपणे आपण विश्वास ठेवायला हवा. म्हणून आपल्याला जे भेटले ते भेटत आहे वा भेटणार आहे तो स्वामींचा प्रसाद आहे या अर्थाने घ्यावा आणि त्या अर्थाने आपण जीवनाची नौका पुढे सरकावी. आमची वाईट वेळ नव्हती, आम्हाला माणसाचं वाईट भेटली होती आणि त्या वाईट माणसांमुळे आम्ही त्यातून निघू शकत नव्हतो. म्हणून ती माणसं चांगली भेटण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि नक्कीच माणसं चांगली भेटली आणि स्वामींचा आशीर्वादही त्यात आम्हाला लाभलेला आहे. म्हणून तुझ्या अगोदरही कोणी नव्हते, तुझ्या नंतरही कोणी नसेल. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा भक्ती फक्त श्री स्वामी समर्थ तुमच्या चरणी असेल आणि नक्कीच तुमची भक्ती आणि एकदम त्यामध्ये एवढा आनंद मिळतो की ते सांगू नका. आणि स्वामींच्या भक्तीमध्ये जो आनंद आहे तो कशामध्येही नाही. म्हणून तुमचा जीव तिथेच गुंतवा जिथे तुमच्या जीवाला जीव देणाऱ्या हृदयाची जीवलग माणसं असतील. आणि नक्कीच तुम्हाला कोणती माणसं सापडणार नाहीत तर तुम्ही फक्त स्वामींना जीव लावा आणि स्वामींची भक्ती करा, बस, बाकी काही नाही. स्वामी नामाशिवाय या जगात अन्य कोणालाही व कोणतीच गोष्ट ही नाही आणि फक्त स्वामींचं नाम आहे आणि ते आपण घेत राहा. स्वामी सांगतात, वाईट व्यक्ती अनुभव देते तर चांगली व्यक्ती ही साथ देत असते आणि संकट काळात ती आपल्या बरोबर देखील असते. म्हणून नशिबात असेल ते तर सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या दरबारात मिळत असते आणि तेही आपल्याला लाभत असते ज्याचा आपण विचार देखील केला नव्हता आणि त्या गोष्टी आपल्या आयुष्यात येत असतात. पण आपण काय करतो की त्या गोष्टी या आपण चुकीच्या मार्गाने नेतो आणि चुकीच्या मार्गाने त्या गोष्टींचा विचार आपण करत असतो. पण तसं न करता आपण फक्त चांगला विचार केला पाहिजे आणि चांगल्या मार्गाने आपण चाललं पाहिजे. नक्कीच आपलं भलं झाल्याशिवाय राहणार नाही आणि जे हरवलं आहेत ते शोधल्यावर परत मिळतील, पण जे बदलले आहेत ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत. म्हणून मित्रांनो, कर्म नेहमी चांगले केले पाहिजे, कारण दिलेले श्राप आणि दिलेले आशीर्वाद कधीच खाली जात नाही आणि कधीच खाली येतही नाही. म्हणून तो बघतो सर्वच, फक्त निर्णय उशिरा घेतो आणि उशिरा लोकांना त्यांची कर्माची फळं मिळतात. मग ती वाईट असो किंवा मग चांगली असो, मग ती फळं त्या लोकांना मिळून नक्कीच राहत असतात. म्हणून आजचं तुमचं एक चुकीचं कर्म कधीतरी भविष्यात तुमच्या आयुष्याला डंक मारल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. आणि या जगात सर्वात मोठी संपत्ती ही बुद्धी आहे आणि सर्वात चांगलं हत्यार हे धैर्य आहे आणि सर्वात चांगली सुरक्षा हे विश्वास आहे आणि सर्वात चांगले औषध हे हसू आहे. आणि आश्चर्य म्हणजे हे सर्व विनामूल्य आहे आणि त्याचा आनंद तुम्ही जीवनात नक्कीच घेतला पाहिजे. माणसाच्या डोक्यात काय शिस्त आहे हे कुणीही सांगू शकत नाही आणि ते फक्त परमेश्वराला माहिती असतं आणि नक्कीच परमेश्वरही त्याचा विचारही करत असतो. म्हणून जीवन एक घाट आहे जिथे काही अशी वळणं येतात जी आपल्या नशिबाचा संपूर्ण कायापालट करून टाकतात आणि आपलं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकतात. म्हणून विनाकारण काळजी करणे म्हणजे आपण कधीही न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखं आहे. म्हणून तुम्ही काळजी अजिबात करू नका, जे होईल ते पाहिलं जाईल आणि स्वामी आपल्या सोबत आहेत, फक्त याच्यावर विश्वास ठेवा. कोणाच्या मनात काय आहे हे जर कळलं असतं ना तर या जगात कुणीच कुणाशी बोललं नसतं. हे कटू आहे पण सत्य देखील आहे. म्हणून स्वामी म्हणतात, लक्षात ठेवा, आळस झटल्याशिवाय यशाचा कळस हा दिसत नसतो. म्हणून आळस तुम्ही अजिबात जीवनामध्ये नाही केला पाहिजे आणि नेहमीच चांगल्या मार्गाने आणि चांगल्या मार्गाला तुम्ही राहिले पाहिजे. मित्रांनो, आपल्या जीवनाचा आनंद आपल्या विचारांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो आणि म्हणून आपल्या विचारांची गुणवत्ता कशी आहे यावर आपले जीवनही अवलंबून असते. म्हणून मनाचा गाभारा पवित्र असला की त्यात प्रवेश करणारा प्रत्येक जण हा भाविकच असतो. म्हणून आपला गाभारा मनाचा पवित्र ठेवा आणि पवित्र मनाने प्रत्येकाचा विचार देखील करा. म्हणून माझ्या आसपास असे सुद्धा लोक आहेत ज्यांच्या हृदयात विष आहे आणि जिभेवर साखर आहे, पण आपण काय करायचं, सगळ्यांशी गोड बोलायचं आणि चांगलं बोलायचं, बस एवढंच आपण करायचं आहे आणि चांगल्या मार्गाने आपण लोकांशी जोडायचं आहे. म्हणून कुणाच्या मनात काय चाललंय ना याचा विचार करत बसायचा नाही आणि तो विचार करून आपल्याला काही होणार सुद्धा नाही आणि आपण अजून पण प्रॉब्लेम मध्ये येऊ आणि संकटात देखील येऊ. म्हणून स्वामी म्हणतात, यशाचे डोंगर नेहमी सुंदर आणि रेखीव दिसतात, पण तिथपर्यंत जाण्यासाठी केलेला प्रवास कधीच सोपाही नसतो. म्हणून तो प्रवास नक्कीच तुम्ही करून बघा आणि यश मिळवून बघा. तुम्हालाही तो आनंद लवकरच प्राप्त होणार आहे. आणि आयुष्य आनंदाने जगायचं असेल तर एकच लक्ष, लोकांकडे दुर्लक्ष, बस एवढंच करायचं आहे. आणि मग तुम्ही आयुष्य बघा कसं आनंदाने जगणार आणि आनंदाने तुम्हाला सर्व काही गोष्टी या मिळणार आहेत. मित्रांनो,
देणारा हा कायम सर्वश्रेष्ठ असतो. म्हणून आपले स्वामी सर्वश्रेष्ठ आहेत हे मनात ठेवा आणि हृदयात ठेवा. म्हणून तुम्हाला स्वतःला कळत नाही ना इतके तुमच्या मनात काय चाललं आहे ना हे स्वामींना कळते. म्हणून नामस्मरण करताना तुम्ही स्वामींना पाहत नसाल पण ते तुम्हाला नक्कीच पाहतात, कारण ते तुमच्या हृदयात आहेत आणि तुम्ही नाम घेता म्हणून ते तुमच्या मागे पुढे चालतात. आणि म्हणून स्वामी म्हणतात की अशक्य ही शक्य करतील स्वामी. आणि असं शक्य गोष्ट ही कोणतीच नाही जगात की स्वामी ती शक्य करू शकत नाही. प्रत्येक गोष्ट ही शक्य करू शकणारे आपले स्वामी समर्थ आहेत. म्हणून आपण जे मागतो ते तर खूप छोटं आहे असं आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून अभिमान आणि गर्व यात मोठी तफावत असते. अभिमानाने व्यक्तिमत्वात चकाकी येते तर गर्वाने व्यक्तिमत्वाला कीड लागत असते. म्हणून अहंकारापासून सावध राहा. ही दुधारी तलवार आहे. बाहेरील कळा तुमची लोकप्रियता कमी करते तर आतील कळा तुमची शुद्धता ही कमी करत असते. म्हणून वस्तू लाख रुपयांची असो किंवा 1 रुपयांची असो ती फक्त स्वतःच्या कष्टाची हवी आणि कष्टाचा पैसा हा तुम्हाला शेवटपर्यंत टिकत असतो. आणि कष्ट केल्याशिवाय माणसाला यशही मिळत नसते. म्हणून स्वामी म्हणतात दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की तो नाहीसा होत असतो. म्हणजे तुम्हाला ठरवायचंय की तुम्हाला काय करायचंय. विश्वास हा कोणावरती पण ठेवत जाऊ नका, कारण आज आपल्यासोबत एका ताटात खाणारा सुद्धा वेळ आल्यावर आपल्यावर पलटतो आणि मग तो आपल्यावरच सगळं काही उलट फिरत असतो. म्हणून पहिल्या दिवशी लोक हसतील तुम्हाला, दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील, तिसऱ्या दिवशी विसरून जातील. त्यामुळे लोकांचा विचार करू नका. तुम्हाला जे करायचंय ना तेच करा आणि त्या मार्गाने चला. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा. लोकच तुमचा परिचय या जीवनात नक्कीच देतील. आणि साथ देण्याची हिंमत नसेल तर सोबत राहण्याची गंमत तुम्ही अजिबात करू नका आणि कुणाला तसा वादाही करू नका. म्हणून निश्चिंत राहा. बाकी मी पाहीन, पुढे चाल, मागे मी राहीन असं वचन स्वामी आपल्याला देत आहेत. आणि म्हणत आहेत की कुठेही जा तेथे मी दर्शन देईल. एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही शक्य करील. फक्त स्वामी समर्थांच्या नामात आपण राहिलं पाहिजे. स्वामी लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास आपण ठेवला पाहिजे. म्हणून देव माझा सांगून गेला, पोटापुरतेच कमव, जीवभावाचे मित्र मात्र खूप सारे जमव. आणि असे आपल्याला देव सांगून गेले आहेत. म्हणून माणसांची काळजी घ्या आणि माणसं जपायला शिका. नक्कीच तुम्ही भरपूर काही आयुष्यामध्ये मिळवून जाल. आणि सत्य पचवण्याची कुवत नसली की माणूस खोटी बदनामी करायला ही सुरुवात करत असतो. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, आयुष्य गरिबीत गेलं तरी चालेल पण लाचारीत जाता कामा नये. आणि कुणाजवळ लाचार व्हायला आपण एवढे राहू नये की आपण कष्ट करू नये आणि आपण मागे राहू. म्हणून कष्ट जरूर केले पाहिजे आणि कुणापुढे लाचार झाले नाही पाहिजे. म्हणून स्वामी सांगतात शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा आणि नक्कीच ते तुम्हाला या आयुष्यात सापडतील आणि त्यांना मी तुमच्यासाठी पाठवून देखील देईल. फक्त तुम्ही शोधायला बाहेर तर पडा, सर्व काही मिळेल. म्हणून नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं ना तो खरं आयुष्य जगायला हा शिकत असतो आणि तोच आयुष्य हे जगतही असतो. म्हणून लोक म्हणतात पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत, पण दिवस तेच आहेत, पण लोक ही पहिल्यासारखी राहिली नाहीत. म्हणून आयुष्यात उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दावर नियंत्रण हे नक्कीच असायला हवं. त्यामुळे आपला भरपूर वेळ आणि काळ आणि पैसा देखील वाचत असतो. म्हणून कर्म चांगले करत जा. नुसती देवाची पूजा करून काही होत नाही. जब कर्म हो काला तो क्या करेगा ऊपर वाला अशी म्हण आहे. म्हणून आपण कर्म चांगले केले तर देव वरून बघतच असतो आणि तो देव आपल्या सोबतही असतो. म्हणून वेळ निघून जाते पण शब्द कायम लक्षात राहत असतात. म्हणून मित्रांनो, शब्द हे तुम्ही आयुष्यामध्ये हे जपून वापरायचे असतात. म्हणून कुणालाच कमी समजू नका. ज्याला तुम्ही दगड समजत असाल ना तो हिरा सुद्धा असू शकतो आणि तो हिरा भरपूर काही चमक सुद्धा तुम्हाला देऊ शकतो. म्हणून मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा. फसवणारा जरी कोणीही असला ना तरी वाचवणारा भगवंत कायम आपल्या पाठीशी राहणार आहे आणि आपल्या पाठीशीच असणार आहे. म्हणून स्तुती ऐकायची असेल तर संकटाला हरवावंच लागेल आणि संकट हे तुमच्यावरून नक्कीच चालले जाईल. फक्त स्वामींच्या सेवेत तुम्ही राहायला हवं. माहीत नाही तुमचं आणि माझं नातं काय असं स्वामींना कायम म्हणत असतो. आणि पण तुमच्या विना जीवन जगणं या जन्मात अशक्य आहे आणि स्वामींशिवाय जगणं हे आपल्याला होऊ शकत नाही. आणि स्वामींचं आपण नामस्मरण हे केलं पाहिजे. आपल्या नशिबापेक्षा स्वामींवर विश्वास ठेवा. ती योग्य वेळी योग्य तेच करतात आणि योग्य निर्णय ते आपल्यासाठी घेत असतात.
जिद्द आणि स्वामी भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या सुद्धा गोष्टी ह्या तुम्हाला मिळाल्या नक्कीच पाहिजे. म्हणून कृष्णाने राधाला विचारले, अशी एक जागा सांग तिथे मी नाही. आणि तेव्हा राधाने हसून उत्तर दिले, माझ्या नशिबात. म्हणून कोणाच्या ही नशिबात कोणती गोष्ट नाही हे वरूनच ठरून येत असते. आपण त्याचे काही करू शकत नाही. देवाला ते चुकले नाही तर आपल्याला कसे काय चुकणार आहे. म्हणून कोणती व्यक्ती आपल्या आयुष्यात नाही तर त्यासाठी रडत बसण्यापेक्षा आयुष्य चांगल्यापणाने कसे जगता येईल याकडे आपण जास्त लक्ष दिले पाहिजे. आणि जे मिळत नाही त्याची अपेक्षा असते आणि जे मिळाले आहे त्याची कदर नसते. म्हणून माणूस वागण्यातून कळतो तेवढाच तो बोलण्यातूनही ओळखता यायला हवा. आणि आयुष्यात प्रामाणिक नक्कीच राहायचं, पण स्वतःला त्रास आणि मनस्ताप होईल इतकं नाही. म्हणून दुसऱ्यांचे वाईट चिंतन कराल तर सर्वात आधी तुमच्यासोबत वाईटच होईल. आणि हेच सत्य आहे आणि हीच नीती सुद्धा आहे. म्हणून स्वामी म्हणतात, भिवू नकोस बाळा, मी 24 तास तुझ्या मागे पुढे फिरत असतो आणि मी तुला दर्शनही देत असतो. फक्त तू मला ओळखायला शिक. नक्कीच तुला आम्ही चमत्कार दाखवणार आहे. म्हणून भांडण करणाऱ्या लोकांपेक्षा भांडण लावणाऱ्या लोकांपासून सावध राहा. कारण भांडण करणारे ओळखता येतात, पण भांडण लावणारे हे अजिबात ओळखता येत नाहीत. म्हणून जिथे दान देण्याची सवय असते ना तिथे संपत्तीची कमी नसते. आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमी अजिबात नसते. म्हणून 100 लोकांच्या मध्ये चमकायचं असेल तर 99 लोकांचा विचार करायचा नसतो आणि तो विचार सोडून द्यायचा असतो. मित्रांनो, तुम्ही जीवनात पाठिंबा देणारी माणसं आणि आशीर्वाद सोबतीला असले की फक्त मनस्थितीच नाही तर परिस्थिती सुद्धा तुमची नक्कीच बदलून जाईल. म्हणून वेळ गेल्यावर वेळ देऊन हा उपयोगच नसतो. म्हणून हृदयाच्या मखमली पेटीत ठेवण्यासाठी 2 अक्षरे आहेत आणि ती म्हणजे आपले आई वडील आहेत आणि त्यांना जपा. जिथे आपण प्रार्थना करतो तिथे देव असतोच, पण देव तिथेही असतो जिथे आपण पाप करत असतो. म्हणून ही गोष्ट तुम्ही अजिबात विसरायची नाहीये आणि ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि खूप ही मजेशीर गोष्ट आहे. आणि काही लोकांना वाटतं की देवाला मी भजत आहे आणि त्यांना मी नामस्मरण करत आहे तेव्हा देव बघतायत, पण ते चुकीचे काम करत असताना देव बघत नाही असं त्यांना वाटत असतं. पण तसं नसतं. देव त्याही वेळी तुम्हाला बघतही असतो. म्हणून मिठासारखं झाले आहे आयुष्य. लोक चवीनुसार वापर करून घेतात, पण त्यांना हे माहीत नाही की आपला पण काळ हा येणार आहे आणि आपल्या सोबत स्वतः स्वामी समर्थ आहेत. म्हणून त्यांना त्यांच्या कर्माची फळं ही नक्कीच भेटतील. म्हणून भोळ्या भाळ्या माणसाला कधी फसवू नका, भ्रमात राहू नका. हा माझा, तो माझा आहे. आपली वेळ खराब आली ना की कोणीच कुणाचं नसतं हे लक्षात ठेवा. म्हणून वेळेनुसार बदलणारी माणसं हे आयुष्यात कधीही तुम्हाला धोका देखील देऊ शकतात. म्हणून साधी माणसे आणि सरळ रस्ते प्रत्येकालाच नाही समजत आणि ते शेवटी जाऊन ते समजत असतात. म्हणून माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात, समाधान व सुख नाही. सुख आणि स्वास्थ्य मिळवण्यासाठी प्रेम आणि आपल्यांची साथ असणे खूप गरजेचे असते आणि ते शेवटपर्यंत टिकवणेही गरजेचे असते. म्हणून ज्या गोष्टी आपल्याला सर्वात जास्त त्रास देतात त्या आपल्याला जीवनाचे सर्वात धडे हे मोठे शिकवत असतात. म्हणून स्वामी सांगतात, काही गोष्टी उशिरा मिळतात पण त्या सर्वोत्तम तुम्हाला मिळत असतात. आणि संस्कार चांगले असतील ना तर ती व्यक्ती कुणाच्या ताटातले हिसकावून खात नाही. आणि एखाद्याचं ताट मोकळं दिसलं तर आपल्या ताटातले थोडं दिल्याशिवाय मात्र राहत नाही. म्हणून सवय बदलू शकते, स्वभाव माणसाचा कधीच बदलू शकत नाही आणि तो बदलण्यासाठी त्याला खूप परिश्रमही घ्यावे लागतील. म्हणून पैसा कमवण्यासाठी जगू नका, जगण्यासाठी पैसे कमवा. कितीही कमावून ठेवलं तरी सोबत काहीच येणार नाही. मन मारून नाही, मन भरून जगायचं असतं. म्हणून वस्तू लाख रुपयांची असो किंवा 1 रुपयांची असो, फक्त ती गोष्टाची जाणीव आपल्याला नक्कीच राहायला हवी. आणि ती जाणीव जर ज्याला असली ना त्याला प्रत्येक गोष्टीचं मोल हे नक्कीच जीवनात समजत असतं. म्हणून एक वेळचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले 2 वेळचे पोटभर जेवण म्हणजे आपले स्वामी समर्थांची कृपा आहे असं समजा आणि त्यांना नक्कीच तुम्ही धन्यवाद द्या. मित्रांनो, श्री स्वामी म्हणतात, जोपर्यंत स्वार्थ जळत नाही तोपर्यंत परमार्थ हा आपल्याला अजिबात कळणार नाहीये. म्हणून कचऱ्यात फेकलेली भाकरी हेच सांगते की पोट भरलं की माणूस आपली लायकी ही विसरून जात असतो. म्हणून स्वाभिमानाने स्वीकारलेला एकटेपणा लाचारीच्या सहवासापेक्षा कधी योग्यच ठरत असतो आणि तो शेवटपर्यंत योग्यच असतो. कारण त्या व्यक्तीमागे स्वतः स्वामी समर्थांचा हात असतो आणि स्वामी आपल्या पाठीमागे असतात. म्हणून जीवनात चांगले घडो वा वाईट घडो, पण जे पण घडो ते तुमच्या इच्छेने हो, कारण तुमच्या इच्छेतील वाईटही चांगलेच असते. आणि म्हणून स्वामींच्या इच्छेतील वाईटही चांगलेच आपल्यासाठी नक्कीच असणार आहे. आणि म्हणून झाकल्या मोठीतील सत्य जेव्हा बाहेर पडते तेव्हा आयुष्याचा खरा संघर्ष हा आपल्यासाठी चालू होत असतो. आणि एकटे चालून मोठे व्हा
कारण सोबतचे कधी धोका देतील हे सांगता मात्र येत नाही. म्हणून गरज संपली तर लोक देवाला विसरतात, मात्र आपण तर माणसं आहोत आणि ही माणसं आपण जपून ठेवली पाहिजेत. कारण माणसं यांना मनं असतात आणि मन हे आपण कधी कोणाचं तोडू नये. म्हणून चांगले करून ही काही लोक वाईट समजत असतील ना, तर तो तुमचा दोष नाही. कदाचित तुम्हाला ओळखणे इतपत त्यांची पात्रता अजिबात नसेल. म्हणून नाती ही रक्ताचीच नाही तर नाती जाणीवांनी जुळली जातात. आणि जर जाणीव असेल तर परकी व्यक्ती ही आपली होऊन जाते आणि जाणीव नसेल तर आपली माणसेही परकी मात्र होऊन जात असतात. म्हणून 2 घास प्रेमाने खाता येतील अशी पंगत आणि हक्काने मन मोकळं करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली तर जगण्यातील रंगत अधिक वाढून जात असते. म्हणून जिथे संपूर्ण शक्ती होतात असमर्थ, तिथे फक्तच एका विश्वशक्ती असते. ते नाव आहे म्हणजे श्री स्वामी समर्थ. म्हणून हळूहळू का होईना श्री स्वामींच्या नामस्मरणाने चांगले दिवस आपल्याला नक्कीच येत असतात आणि शेवटपर्यंत ते टिकतही असतात. म्हणून चिंता नाही करायची. जर स्वामींवर सर्व सोपवलं आहे ना, स्वामी नक्कीच सुरळीत करतील आणि तुम्ही तुमचे प्रयत्न फक्त इमानदारीने करत राहा. आणि जीवनात अशी माणसं भेटावीत जी चालणाऱ्याला पाडणारी नसावी तर पडलेल्याला उठून चालायला लावणारी नक्कीच असायला हवीत. म्हणून नाम घेता स्वामींचे कर्म फिटती जन्माचे, कर्मच होते गेला जन्माचे, म्हणून ओठी नाव आले श्री स्वामी समर्थांचे. म्हणून आपण काहीतरी चांगले कर्म केलेले असणार, त्यामुळेच आपण स्वामींच्या भक्तीत आलो आहोत आणि स्वामी आपल्याला बोलवत नक्कीच आहेत. म्हणून मी हे केलं, मी ते केलं असं म्हणून लई हवेत आपण जाऊ नका. तुम्ही फक्त निमित्त करणारा परमेश्वर आहे. पाण्याची वाफ होऊन कितीही ढग गेलात तरी पाऊस होऊन जमिनीवर यायचा आहे आणि हे फक्त लक्षात ठेवायचं आहे. म्हणून चुका करणे हा जीवनाचा एक भाग आहे, पण चुका मान्य करण्याचे धाडस मात्र फार कमी लोकांमध्ये असते. आणि ती चुका मान्य करून काहीतरी त्यातून शिकून आपण नवीन धडा हा जीवनाचा नक्कीच घेतला पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात, आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला घाबरू नका. कारण ही सुरुवात शून्यापासून नाही तर अनुभवातून नक्कीच असणार आहे आणि तो अनुभव हा शेवटपर्यंत आपल्या सोबत असणार आहे. म्हणून प्रसंग आणि विषय कोणताही असू दे, आपले शब्द सुंदर असायला हवेत. कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात पण शब्द कधी विसरू शकत नाही, हेही तितकंच सत्य आहे. म्हणून कदर करायला शिका. कोणीही पुन्हा पुन्हा नाही येत आयुष्यात आणि ते आयुष्य आपल्याला परत परत असा मोकाही देत नाहीत. म्हणून मनमंदिरात नित्य होतेच पूजा स्वामींची, आस आहे मनाला फक्त त्यांच्या दर्शनाची. आणि त्यांचं दर्शन हे आपल्याला नक्कीच होईल. फक्त त्या भावधीरताने आणि मनापासून आपण त्यांची भक्ती करायची आहे. जेव्हा दुःखात पण सुखाचे भास होत असतील तेव्हा समजून जायचं की स्वामी आपल्या सोबत असतात आणि ते शेवटपर्यंत आपल्या सोबतही असतात. म्हणून दुनिया साथ चले या ना चले, पण आप साथ रहना मेरे स्वामी समर्थ. आणि स्वामींना हीच प्रार्थना आपण करूयात. म्हणून कामयाबी के दरवाजे उन्हीं के लिए खुलते जो उन्हें खटकाने की ताकद रखते. म्हणून तुम्ही जर तुमच्या यशाचे दरवाजे वाजवलेच नाही तर ते कोणी उघडणार नाही. म्हणून तुम्हाला प्रयत्न हे नक्कीच करायचे आहेत आणि आपल्या देवावर निसंकोच विश्वास ठेवायचा आहे. योग्य वेळ आली की तो एवढा देतो की तुम्हाला ते संपणार नाही आणि मागायला काही उरणार पण नाही. म्हणून वेळ तर महत्वाची असतेच, पण त्या वेळेला आपल्यासोबत कोण उभं असतं ते मात्र तितकंच महत्वाचं देखील नक्कीच असतं. म्हणून माणूस एक दुकान तर जीभ कुलूप आहे. ते कुलूप उघडल्यावरच समजतं की ते दुकान सोन्याचं आहे की कोळशाचं आहे. म्हणून ते दुकान उघडल्यावर आणि तोंड उघडल्यावर आपल्याला माणूस कळत असतो आणि ते दुकानही कळत असते. म्हणून घरासमोरील गाड्या आणि रुबाबाला कधी तुम्ही श्रीमंती समजू नका. घरातला आईचा हसणारा आवाज आला की समजून जा की हे घर श्रीमंताचं नक्कीच आहे. म्हणून 100 वेळा तुटून सुद्धा तरी चालणे म्हणजे पण पुन्हा पुन्हा उभं राहून धावायची आणि तयारी मात्र ठेवावी लागेल. कारण कुजत पडण्यापेक्षा धावून झिजलेलं केव्हाही बरं असतं आणि त्यामुळे आपल्याला जीवनाचा अनुभव हा नक्कीच येतही असतो. म्हणून हल्ली चांगल्या कामाला मांजरांपेक्षा ही माणसंच जास्त आडवी येत असतात आणि तीच आपल्याला भरपूर काही अडथळे आणत असतात. म्हणून जे पाहिजे ते मला मिळालंच पाहिजे हा हट्ट चुकीचा आहे. काही नशिबावर तर काही योग्य वेळ आली की सगळं काही आपल्याला मिळत असतं. म्हणून स्वामी सांगतात, मागे काय चुकलं यापेक्षा पुढे काय सुधारता येईल हा विचार महत्वाचा खूप आहे. म्हणून पटणार नाही कोणाला, पण हे कडू सत्य आहे. आपली परिस्थिती पाहून लोक आपल्याशी नक्कीच ते संबंध चांगले ठेवत असतात किंवा चांगली परिस्थिती असली तर चांगले, नाहीतर वाईट परिस्थिती असली तर मग वाईट. म्हणून भरोसा श्वासांवर सुद्धा नसतो आणि आपण लोकांवर तो ठेवत असतो. म्हणून विचार करा, प्रत्येकावर विश्वास तुम्ही अजिबात ठेवू नका. पैसा कधीही मिळवता येतो, पण निघून गेलेली वेळ आणि निघून गेलेली माणसं ही कधीच परत आपल्याला मिळत नसतात.
आणि स्वामी म्हणतात, शब्द हे चावीसारखे असतात, कधी मन मोकळे करतात तर कधी तोंड बंद करत असतात. म्हणून माणसाने वेळेसोबत चालावे, काळाप्रमाणे बदलावे, परंतु आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत आपल्या सोबतच ठेवावे. आणि मैत्री वेड्यांसोबत करावी, कारण संकट आल्यावर शहाणे माघार घेत असतात आणि शहाणी माणसं अति शहाणी सुद्धा असू शकतात. म्हणून अंतिम सत्य हेच की माणसांना माणसाचीच गरज आहे. बाकी प्रॉपर्टी, बंगले, पैसा हे सर्व खोटं, कारण हे गेल्यावर पुन्हा मिळवता येतात, पण हातातून निसटलेली माणसं जशीच्या तशी पुन्हा मिळवता येत नाही, हे तितकंच खरं आहे. आणि स्वामी हेच दोन शब्द आयुष्यात तारण्यास समर्थ सुद्धा आहेत. म्हणून त्यांना म्हणतात की श्री स्वामी समर्थ. म्हणून अन्याय सहन करणारा टिकतो, पण करणारा कधीच टिकत नाही. त्याला फेड ही करावीच लागत असते आणि तो अन्याय प्रत्येक गोष्टीवर लागू होत असतो. मग तुम्ही कुठेही समजा आणि कसाही समजा. म्हणून माझं पण चांगलं होईलच, कारण स्वामींना माहिती आहे मी कधी कोणाचं वाईट हे केलं नाहीये. म्हणून नजरेत भरणारी माणसं जगात भरपूर असतील, पण हृदयात राहणारी माणसं क्वचितच आपल्याला आयुष्यात ही भेटत देखील असतात. म्हणून ते आयुष्य आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने जगायचंय आणि चांगल्या पद्धतीने त्या आयुष्यात आपण वागायचं नक्कीच आहे. म्हणून कमी कधी संपत नसते, संसार तो संसार असतो. आणि आशा कधी संपत नसते, ते जीवन असते. आकर्षण कधी संपत नसते, ते प्रेम असते. आणि खर्चून कधी संपत नसते, ते ज्ञान असते. आणि थांबवून कधी थांबत नसते, ते वय असते. आणि अडकून कधी अडत नसते, ती बाधा असते. आणि मारून कधी मरत नसते, ती फक्त माणुसकी असते. म्हणून माणुसकी कधी मारू नका आणि माणुसकी फक्त तुमच्या मनामध्ये जिवंत नक्कीच ठेवा आणि शेवटपर्यंत ठेवा, कारण ही माणुसकीच तुम्हाला शेवटी साथ नक्कीच देणार आहे. आणि या माणुसकीला तुम्ही जपलं नक्कीच पाहिजे. आणि म्हणून जिथे दोन घास प्रेमाने खाता येतील, अशी पंगत आणि मन मोकळं करता येईल असं संगत आयुष्यात लाभली ना, तर जगण्यातील रंगत नक्कीच वाढून जाते आणि ते 100 पटीने पुढे जात असते. म्हणून अशी माणसं भेटणंही तुमच्या नशिबात असायला हवं. आयुष्याचं उघडणारं प्रत्येक पान कोरं असतं, त्यात खाडाखोड करायची की सुबक अक्षरांनी सजवायचं ते आपल्यावरच अवलंबून असतं. म्हणून ते तुम्हालाच करायचं आहे. म्हणून तुम्ही त्या पद्धतीने विचार केला पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न नक्कीच केले पाहिजे. आणि मित्रांनो, स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि नक्कीच तुमच्या मित्रासोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि मित्रांनो, जीवनामध्ये आपण जर विचार करणं थांबवलं तर आपली ध्येय, स्वप्न आणि महत्वाकांक्षांचं आपण काय करणार आहोत हे तुम्ही याच्यावर नक्कीच विचार करायला हवा. आपल्या मनाला आपण मानतो त्या व्यतिरिक्त कुठल्याही मर्यादा नाहीत. मी विचार करतो म्हणून मला दुःख होतं, असंच सगळं असतं. माझ्या सगळ्या दुःखाचं मूळ विचार करणं आहे हे सरते शेवटी लक्षात आलं तेव्हा मी उड्या मारल्या आणि उल्हासित झालो आणि सुटकेचा निश्वास टाकला. आणि माझ्या आयुष्यात जे सारं नकारात्मक मी अनुभवलं होतं त्या मागचं खरं कारण जाणवल्यामुळे माझ्या मनात कृतज्ञता उमटली. आणि लवकरच माझा अत्यानंद थोडा स्थिरावल्यावर ही अति उत्कट अवस्था संपुष्टात आली. आणि पुढचा विचार माझ्या मनात आला, आणि जर माझ्या सगळ्या दुःखाचा मूळ विचार करणं आहे आणि मी जर विचार करणं थांबवलं तर मी माझं आयुष्य आता जगू कसं, आणि माझा सर्व ध्येय, स्वप्न आणि महत्वाकांक्षांचं काय, आणि इथून पुढे मला आयुष्यात काहीतरी हवं असं वाटणं आणि थांबवावं लागणार आहे का, आणि इथून पुढे मी नुसता भोजा होऊन बसणार आहे का, आणि आयुष्यात मी काही करेनासा होणार आहे का. मग तुम्ही जर बोचकळ्यात पडलात असाल तर सांगतो की हो, मला भावसंवहन जाणवतं आणि तुमचं मन वाचता येतं. आणि काही नाही, जरा गंमत केली, परंतु तुमच्याच मनात या क्षणी आलेल्या प्रश्नांसारखेच प्रश्न किंवा विचार मी इथे कसे उतरवले असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर सांगतो की इतरांना काहीच वाटलं तर मी तुमच्यासारखाच माणूस आहे. आणि खऱ्या स्वप्नाची जागृती होण्याचा आपल्या साऱ्यांचा प्रवास सारखाच आहे. आणि तेव्हा खात्री बाळगा की या क्षणी तुम्ही स्वतःची भव्यता पाहत असताना तुमच्या मनात जे विचार आहेत तेच विचार बाळगणारे अनेक लोक आहेत. आणि आपण विचार करणं थांबवलं तर आपली ध्येय, स्वप्न आणि महत्वाकांक्षांचं काय करायचं या प्रश्नाकडे परतूया. आणि या प्रश्नांचा विचार केला असता मग माझ्या मनात आतोनात भीती आणि चिंता दाटून आली, कारण मला वाटलं की हे सारं मला सोडून द्यावं लागेल आणि सर्व संग परित्याग करून एखाद्या दुर्गम पर्वतावर भिक्षू होऊन राहावं लागेल. आणि हे निश्चितच आहे. म्हणून अर्थातच माझी तशी तयारी नव्हती. आणि मला आत्मप्रबोधन व्हावं आणि आयुष्यातून मी मुक्त व्हावं अशी जरी माझी इच्छा असली तरी या जगाचा आनंद मी मनापासून घेतो आणि इतरांबरोबर मलाही आयुष्याच्या परिपूर्णतेचा अनुभव घेता येतो. आणि माझ्या आयुष्याचा बराच भाग दुःखाने व्यापला असला तरी हे खरं आहे, ही नवीन समज आल्यानंतर
मग आपल्या ध्येय आणि स्वप्नांचं काय करायचं याबद्दल मला लक्षात आलं ते असं की आधीच्या प्रकरणात आपण उल्लेख केला आहे त्याचप्रमाणे विचार आणि विरुद्ध विचार करण्याची कृती यात फरक आहे. आणि विचारांचा आणि विचार करण्याच्या कृतीचा स्रोत वेगवेगळा असून दुःख निर्माण होणार आहे आणि नाही या स्रोतावरून ठरतं. तसंच आपले ध्येय आणि स्वप्न नेहमी जिथून निर्माण होतात त्यावरून निश्चित होतं की त्यांचा पाठपुरवठा करणं आपल्याला खूप छान वाटेल आणि अथवा नाही. माझ्या जगातल्या इतर प्रत्येक गोष्टीप्रमाणे खरोखरच कुठलीही बाब ही मूलतः चांगली किंवा वाईट नसते, तर आपली विचार करण्याची कृती त्या बाबीला तसं ठरवते. आणि ध्येय, स्वप्न आणि महत्वाकांक्षा या चांगल्या किंवा वाईट नसतात. म्हणजेच हे की ते अशी परिस्थितीही नसते, परंतु ही ध्येय नेमकी कुठून येतात याबद्दल आपण नंतर बोलणार आहोत. आणि ध्येयाचे दोन स्रोत आहेत आणि प्रेरणेतून निर्माण झालेले ध्येय आणि नैराश्यातून निर्माण झालेले ध्येय. आणि नैराश्यातून जेव्हा ध्येय निर्माण होतात तेव्हा आतूनात भय आणि निगड भासते आणि त्याचं ओझं जाणवू लागतं. असं वाटतं की एवढं अव्यडव्य कार्य ओढवून घेत आपण त्याच्याखाली दबलो आहोत आणि कशाचीही पुरेसा वेळ नाही असं सातत्याने वाटू लागतं. म्हणून आपण आयुष्यात सैरावैरा धावत सुटतो आणि आपली ध्येयपूर्ती अधिक चटकन करता यावी यासाठी उत्तर आणि मार्गाचा व्याकुळतेने शोध घेऊ लागतो आणि सतत बाहेर शोध घेतो. आपण पुरेसं करत आहोत आणि आपल्याला पुरेसं मिळत आहे असं आपल्याला कधीच वाटत नाही. हे सगळं काही म्हणून की काय आपण ध्येयपूर्ती केली तरी त्यानंतर काही तासात किंवा काही दिवसांनी आपल्याकडे काहीतरी उणीव असल्याचे सर्व भाव पुन्हा डोकं वर काढू लागतात आणि आपण जे काही केलेलं असतं त्याबद्दल आपल्याला समाधान वाटेन असं होतं. म्हणून आपण प्राप्त केलेला यशाचा आनंद आपल्याला घेता येत नाही आणि सततच्या अपुरेपणाच्या जाणीवेमुळे आपल्याला स्वतःबद्दलची अपूर्णता जाणवू लागते. आणि आता नेमकं काय करावं हे आपल्याला कळत नसल्यामुळे आपण मार्गदर्शनासाठी बाहेर शोध घेऊ लागतो आणि इतर लोक काय करत आहेत हे पाहिल्यावर आपल्या लक्षात येतं की इतर व्यक्ती ती कृती करत आहेत. आणि त्यानंतर आपल्या आत्म्याला भेडसावणाऱ्या सर्व नकारात्मक भावनांपासून सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात आलेल्या नैराश्यापायी आपण आणखी एक उद्दिष्ट निश्चिती करतो. आणि आपण निश्चित केलेल्या अशा ध्येयांचा जर खोलवर आढावा घेतला तर लक्षात येतं की ती अर्ध ध्येय नसून साधारणपणे मार्ग ध्येय आहेत. आणि दुसऱ्या शब्दात सांगायचं तर नैराश्याच्या स्थितीत निश्चित केलेली ध्येय ही शेवटपर्यंत जाण्याचा मार्ग तेवढा असतात. म्हणून एखादं ध्येय प्राप्त करण्यामागे सतत कारणं असतं आणि जे नेहमीच दुसऱ्या कशासाठी तरी असतं. म्हणून आर्थिक स्वातंत्र्य हवं असल्याने आपण करोडो डॉलरचा व्यवसाय निर्माण करू पाहतो किंवा नोकरीमुळे येणाऱ्या ताणतणावातून सुटका करून घेण्यासाठी आपण ती नोकरी सोडू इच्छितो. पण आपल्याला एखादी गोष्ट करावीशी वाटण्याऐवजी करणं भाग पडत आहे आणि असं वाटू लागतं. आणि निराशापायी निर्माण केलेली ध्येय ही साधारणपणे वास्तव असतात आणि भूतकाळाचं विश्लेषण केल्यानंतर समोर उभा असलेल्या क्षणी जे वाजवी आहे असं आपल्याला वाटतं त्यानुसार आपण ती निर्माण करतो आणि ती फार मर्यादित स्वरूपाची वाटतात. अशी ध्येय आणि स्वप्न आपल्याला त्या क्षणी जे उत्साहवर्धक वाटत असली तरी ज्या क्षणी आपण ती पूर्णत्वाला आणायला सुरुवात करतो त्या क्षणी आपल्याला कमतरता जाणवू लागते आणि आपलं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपण कासावीस होतो. आणि मग विरोधाभास बघा, नैराश्यापायी निर्माण केलेलं ध्येय पूर्ण करण्यात आपल्याला जर यश आलं तर आपल्याला पूर्वीपेक्षा अधिक रितेपणा जाणवू लागतो आणि त्यानंतर आतून परिपूर्ण वाटण्याची आशा मनात ठेवत आपण अधिक नैराश्याच्या आहारी जात असतो आणि अधिक मोठं ध्येय निश्चित करणं ही गोष्ट आपल्याला तार्किक नक्कीच वाटू लागते. म्हणून साधारणतः याच पद्धतीने ध्येय निश्चित करत आपण आपलं आयुष्य जगतो. आणि सशिक्षा आणि समीक्षा किंवा मूल्यमापन करायला मी हे सगळं म्हणत नसून त्यामागचं वास्तव उघड करण्यासाठी सांगत आहे. आणि हे माझं स्वतःचं जीवन असल्यामुळे मी त्याबद्दल इतक्या विस्तृतपणे सांगू शकतो. याची चांगली बाजू म्हणजे ही ध्येय निश्चिती अशा प्रकारे करणं हा तुमचा दोष नसून त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग उपलब्ध आहे. आणि नैराश्याऐवजी प्रेरणेतून ध्येय आणि स्वप्न निर्माण केली गेली पाहिजेत. नैराश्याऐवजी प्रेरणेतून जेव्हा आपण ध्येय निर्मिती करतो तेव्हा सगळी कथाच पलटते आणि या अवस्थेत आपल्याला प्रेरणा प्राप्त झालेली असते आणि अमर्यादित वाटतं आणि मग काहीतरी करण्याची तीव्र इच्छा होते. म्हणून आपण निर्मिती करतो आणि जबाबदारीऐवजी आपल्याला ती हाक वाटू लागते आणि असं वाटतं की आपल्या अंतरंगातून एक सामर्थ्यशाली जीवन बहल ही बाहेर पडू पाहत आहे आणि मग आपल्या माध्यमातून स्वतःला व्यक्त करत या भौतिक जगात प्रकट होऊ पाहत आहे. आणि कित्येकदा कलेसाठी पैसे मिळाले नाहीत किंवा त्यावर उदरनिर्वाह चालला नाही तर चित्रकार चित्र चितारतात आणि नृत्यांगांना नृत्य करतात आणि लेखक लिहितात आणि गायक गातात
म्हणून निर्मिती बलाचं आकर्षण आपल्याला नक्कीच जाणवत असतं. आपण त्याकडे नक्कीच आकर्षित हे होत असतो. मित्रांनो, ते आपण केलंच पाहिजे असं आपल्याला वाटू लागतं, असा भाव मनात दाटतो. तेव्हा वाणवाऐवजी मुबलकतेतून आपण नक्कीच त्याची निर्मिती करत असतो आणि ती निर्मिती आपल्याकडून होत असते आणि ती निर्मिती तशीच होत चालत असते आणि मग ते पुढे जाऊन भरपूर काही त्यात निर्मिती क्षम ते वाढवू शकतात आणि भरपूर काही गोष्टी ते नक्कीच त्यात मिळवू शकतात. मित्रांनो, या अवस्थेत आपली निर्मिती कुठल्या कारणासाठी नसून किंवा आपल्याला इच्छा झाली म्हणून असते. ते सर्व आश्चर्यकारक म्हणायला हवं. करावंच लागतं या भावनेतून आपण निर्मिती करत नसून करावंसं वाटतं म्हणून आपण निर्मिती करतो आणि या व्यतिरिक्त कुठलंही कारण नसतं. आपण इतर काहीतरी करू शकू किंवा आपल्याला हवीशी दुसरी गोष्ट प्राप्त करण्याचा मार्ग म्हणून वापरू शकू यासाठी आपण ही ध्येय निर्माण करत नसतो. ही निर्मिती परिपूर्ण आणि मुबलकता या स्थानांपासून येते आणि आनंद आणि जीवनसौख्याने ती भरभरून वाहते. म्हणून आपल्यापैकी बहुतेकांना मुलं हवीशी वाटतात आणि ती एकदा मोठी झाली की कामाला लागलीत की आपल्या निवृत्तीचं साधन होतील आणि त्यांच्यापासून पैसे पिळून काढता येतील असा आपला हेतू नसतोच. जी मुबलकता आपल्याकडे आहे ती त्यांच्या बरोबर वाटून घ्यावी म्हणून आपल्या मुलं हवी असतात आणि आपल्याकडे जे मुबलक आहे ते त्यांच्या बरोबर वाटून घेण्याची आपली इच्छा असते. म्हणून त्यांच्याकडून काही उकळण्याची आपली मानसिकता तर अजिबात नसते. म्हणून सखोल प्रेरणेच्या या भावाचं वर्णन करणं अत्यंत कठीण आहे, कारण हा भाव या जगातून येतच नाही आणि प्रत्यक्षात तो आपल्यातून न येता आपल्यातून महनीय अशा कशाकडून तरी आपल्या माध्यमातून येतो. आणि या भावाला दैवी प्रेरणा म्हणायला मला आवडतं, कारण आपल्याला काय निर्मिती करायची आहे याबद्दलची कल्पना आणि दृष्ट ही आपल्याकडून वाटतात आणि किंवा सुचतात त्यापेक्षा अतिशय मोठी असतात. आणि दैवी प्रेरणा ही आपल्याकडून येत नसून एका महानतेतून येते आणि ती भूतकाळाच्या माहितीवर अवलंबून राहत नाही. तिचं पृथक्करण करत नाही. तुम्ही किंवा या जगातले कोणी जे आजवर साध्य केलं आहे ती निर्भर राहत नाही आणि काही काळापूर्वी अशक्य वाटणारी आश्चर्यकारक निर्मिती आणि शोध लागतात तेव्हा ही दैवी प्रेरणा दिसून येते आणि ते एक अमोघ आणि अफाट असं बल असून आपल्याला ऊर्जा भारित करतं व उंचावत आयुष्यात आपण उंचावर असल्यागत भासवतं. या अवस्थेमध्ये आपल्याला नक्कीच परिपूर्ण आणि सुफल झाल्यासारखं वाटतं. विनाशर्त प्रेम आणि सौख्य किंवा शांतीने आपण भारलो जातो आणि आपण पृथक्करण, तुलना, टीका, मूल्यमापन किंवा तर्क न लढवता खरोखरच जगत असतो आणि प्रेम करतो, वाटून घेतो आणि देतो आणि निर्मिती आपण नक्कीच करत असतो. विकसित होतो आणि आपलं पोषण होतं आणि खरोखर आयुष्यात जे भाव आपल्याला जाणवतात त्यापैकी हा फारच मोठा भाव असून माणूस म्हणून आपण अनुभवत असलेली दिव्यत्वाची ही एक सच्ची भेटवस्तू आहे. आणि नैराश्याचा स्पर्श नसलेला आणि केवळ प्रेरणेतून येणारा हा सखोल भाव, तसंच या जगात काहीतरी सुरेख निर्मिती करण्याची इच्छा प्रत्येकानं अनुभवली आहे. आणि पुढच्या उत्तराकडे वळण्यासाठी मी तुम्हाला हा सिद्धांत तपासून पाहायला सांगेन. आणि इथेच धपका तुमच्या आयुष्यात तुम्हाला काहीतरी भव्य निर्मिती करणारा, व्यापून टाकणारा भाव आणि इच्छा जेव्हा जाणवलेली होती तशी ओढ वाटली होती आणि त्याबद्दल थोडा विचार करण्यासाठी काही मिनिटं द्या. आणि ती निर्मिती तुम्ही प्रत्यक्षात केली किंवा नाही याने काही फरक पडणार नाही. केवळ प्रेरणेतून निर्मिती करताना जो भाव तुम्हाला जाणवला होता त्या क्षणाला तेवढा तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे आणि त्या क्षणी तुम्ही तसे चालले पाहिजेत आणि तसे राहिलेही पाहिजेत. म्हणून नक्कीच तुम्ही भरपूर काही पुढे आयुष्यात जाल. या संपूर्ण जगातला हा सर्वाधिक अनोखा भाव नाही का? मग ही दैवी प्रेरणा नक्कीच आपल्यापैकी बहुतेकांना जाणवते, परंतु त्यानुसार कृती करण्याचा विचार सुरू करताच आपण ती नक्कीच दाबत टाकून असतो. म्हणून आपल्याला स्वतःची शंका येते आणि ती का करू शकणार नाही याचा तर्क लढवू लागतो आणि सर्व असत्य आहे असं आपण स्वतःला सांगतो. म्हणून इतर महत्त्वाच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे हे बजावतो आणि ते करण्यासाठी आपण पुरेसे सक्षम नाही असंही आपण स्वतःला सांगतो. म्हणून निर्मिती करण्याचा विचार करण्याची कृती सुरू करताच ही कृती प्रेरणेच्या त्या स्रोताला तिथेच अडथळा आणते आणि आपण पुन्हा पहिल्याप्रमाणे जगू लागतो. स्रोत तिथेच खंडित केला की मुबलकता, विपुलता आणि परमानंद, सौख्य, विनाशर्त प्रेम या सर्व भावना खंडित करत आपण पुन्हा एकवार शंका, चिंता आणि नैराश्य, खिन्नता अशा भावनांकडे परत जातो आणि आपल्याला अडकून पडल्यासारखं, बंदिस्त झाल्यासारखं वाटतं आणि जीवनात नैराश्य जाणवतं. वर्तमान क्षणात असलेल्या नैराश्य किंवा प्रेरणांपैकी एकाच गोष्टीचा पाठपुरवठा आपण एका वेळेस करू शकतो आणि एका वेळेस त्या दोन्हीही अस्तित्वात येऊ शकत नाहीत. म्हणून मात्र आपल्या मनात किती विचारकृती सुरू आहेत आणि यानुसार
आपण त्या दोन्हींमध्ये दोलायमान होऊ शकतो. आणि आपण जेव्हा विचार करण्याची कृती थांबवतो आणि तेव्हा आपण आपली ध्येय आणि स्वप्न थांबवत नसून आपण खऱ्या प्रवृत्तीकडे परततो आणि नैराश्याऐवजी प्रेरणेतून आपण ध्येय आणि स्वप्न निर्मितीची सुरुवात करतो. विश्वासाकडून येणाऱ्या विचारांना आपण आपल्या मनात प्रवेश करू देतो आणि त्यातूनच आपण दैवी प्रेरणेच्या दिशेने चालू लागतो आणि या जगात यापूर्वी न झालेल्या निर्मितीच्या दिशेने आपली वाटचाल सुरू होते. आणि आपण जेव्हा दैवी प्रेम मार्गातून जातो तेव्हा आपल्याला सचेत आणि संपूर्ण वाटतं. आनंद, प्रेम, शांती आणि समाधान जाणवतं. तेव्हा एखादं ध्येय किंवा स्वप्न हे नैराश्यातून निर्माण झालं आहे की प्रेरणेतून, हे कसं सांगता येईल? मग हे जाणण्याचा एक साधा मार्ग आहे. आणि ते ध्येय किंवा स्वप्न प्रेरणेतून निर्माण झालं आहे की नाही हे जाणण्यासाठी विचार आणि विचार करण्याची कृती यातला फरक आठवा. मग विचारातून जी ध्येय आणि स्वप्न निर्माण होतात ती प्रेरणेची रूपं असतात आणि विचार करण्याच्या कृतीतून जी ध्येय आणि स्वप्न आपण निर्माण होतात ती नैराश्यातून येत असतात. म्हणून साधारणतः विचार कृती करताना आपण पृथक्करण आणि मूल्यमापन, समीक्षण, तर्क लढवणं अशा गोष्टी करतो आणि नवीन ध्येय निर्मितीसाठी भूतकाळाचा वापर नक्कीच आपण करतो. अशा प्रकारे निर्मिलेली ध्येय ही अतिशय मर्यादित स्वरूपाची असतात आणि त्यांची निर्मिती आणि पाठपुरवठा करताना आपल्याला नक्कीच आतून छान वाटत नाही. म्हणून महानीयता जाणवत नाही, कारण ती मुळात येतातच आणि नैराश्यातूनच येते. आणि तुमचा उत्साह कसा आहे याची जाणीव करून घेण्यासाठी तुम्हाला या दोन्हींमधला फरक लक्षात येतो. ध्येय आणि स्वप्न ही जर तुमच्या नैराश्यातून निर्माण झाली असलीत तर तेव्हा तुम्हाला जडत्व आणि रितेपणा जाणवतो आणि जीव ओढल्यागत वाटतो आणि अगदी मर्यादित बंधनात असल्यागत वाटतं. म्हणून अभाव, भीती आणि ताण मोठ्या प्रमाणात जाणवू लागतो आणि ती गोष्ट आपल्याला करावीच लागेल आणि ती करण्याशिवाय गत्यंतर नाही असं वाटू लागतं. म्हणून अशी ध्येय असली तर ती पूर्ण केली नाही तर त्यांचे गंभीर परिणाम होतील आणि असं आपल्याला वाटतं आणि आपल्यावर अतोनात ताण असतो आणि खूप काही पणाला लागलेलं असतं. म्हणून इतकंच नाही तर सद्य परिस्थितीतून निसटण्यासाठी, कशातून तरी बाहेर पडण्यासाठी आपण ही ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत असंही आपल्याला वाटू लागतं. आणि आपण निर्मिती केलेली असली आणि आपली ध्येय ही मार्ग ध्येय असतात, म्हणजेच ती पूर्ण केल्यानंतर आपल्याला काहीतरी प्राप्त होईल म्हणून आपण ती मिळवू पाहतो. नोकरी सोडण्याचाच ध्येय, बहुतांशी तुमच्या ज्या गोष्टीत खरंच मजा येते ती करता यावी म्हणून तुमचं ध्येय हे निश्चित असतं. पण नोकरी सोडणं हा तुमच्यासाठी दुसरं काहीतरी करण्याचा मार्ग आहे हे तुम्हाला सहज दिसतं. किंवा $10,00,000 मिळवण्याचं तुमचं ध्येय तुम्ही ठरवता कारण तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य हवं असून जगभर भटकंती करायची असते. आणि अशी ध्येय ही साधनं असतात, मग ती शेवट असू शकत नाही. हे ध्येय पूर्ण करण्यामागे नेहमीच काहीतरी कारण असतं आणि त्यापायी आपल्याला यातून रितेपणा जाणवतो. आणि कुठलीही ध्येय मुळात वाईट नाहीत आणि पैसे कमवणं किंवा नोकरी सोडणं ही ध्येय असून नयेत आणि असं मी सांगू इच्छित नाही. पण माझं म्हणणं असं आहे की अशी ध्येय ज्या प्रेरणेतून निर्माण झाली ते त्यांचा अर्थपूर्ण, सगळं पूर्ण वेगळा होतो. आणि ध्येयाचा स्रोत इथे महत्त्वाचा असून ध्येय तितकं महत्त्वाचं असलंच असं नाही. हा महत्त्वाचा फरक आहे. तो लक्षात घेतला नाही तर तुम्ही तुमचा बहुतांशी वेळ वादविवादात किंवा एखादं ध्येय तुमच्यासाठी योग्य आहे की नाही या तणावातच घालवाल. आणि कुठलेही ध्येय हे योग्य किंवा अयोग्य नसतं, मात्र ते प्रेरणेतून निर्माण झालेलं असतं आणि आहे की नैराश्यातून हे महत्त्वाचं असतं. म्हणून तुम्हाला तुमच्या आतून कसं वाटायला हवं हे यावर ते अवलंबून आहे. आणि या दोन्ही प्रकारच्या ध्येयांची आणि त्यांचं प्रकटीकरण कसं होतं याची माहिती तुम्हाला जेव्हा तुम्हाला होते तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात आश्चर्यकारक गोष्टी निर्माण नक्कीच करू शकतात आणि भरपूर पुढे जाऊ शकतात. मग ही गोष्ट तुम्हाला सौख्यानंद जाणवू शकते. मग त्याचप्रमाणे प्रेरणेतून निर्माण झालेली ध्येय आणि स्वप्न अतिशय तरल, उत्साहवर्धक आणि उंचावर नेणारी आणि विस्तृत वाटतात. आणि आपण उत्साहित, आनंदित आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेरित नक्कीच आपण होऊ लागतो. आणि आपल्याला ते करणं भागच आहे असं न वाटता आपल्याला ते करण्याची इच्छा आहे आणि होते हे करण्यासाठी गरज न वाटता त्यासाठी तुम्ही प्रेरित होता. आणि अशा वेळेस कुठलाही ताण आपल्यावर नक्कीच नसतो आणि मग इथे कुठलीही वाणवा अथवा निकड नसते, कारण आपण अभावातून निर्मिती करून नसून विपुलतेतून निर्मिती करत असतो आणि या जगाशी आपण सारं वाटून घेऊ इच्छितो. प्रेरणेतून आपल्यामुळे त्यातून काहीतरी प्राप्त करण्यासाठी आपण ते मिळवत नसून दुसरं काहीतरी करता येण्यासाठी आपण ते मिळवतो. आणि ध्येय साध्य करण्याचा तो मार्ग नसून शेवट असतो आणि ते निर्माण करण्यामागे कुठलंही कारण नसतं. आणि आपल्याला पूर्णत्व वाटावं म्हणून आपण निर्मिती करत नसून
आपल्याला पूर्णत्व वाटत असल्यामुळे, त्या स्थानापासून आपण काही देऊ इच्छित असल्यामुळे, इतरांकडून काही अपेक्षा न ठेवता आपण निर्मिती करतो. आणि या दोन्हीतला ठळक फरक तुम्हाला आता दिसला असेल, तसंच तुमचं ध्येय नेमकं कशा प्रकारचं आहे हे तुम्हाला सांगता येईल. आणि याबद्दल माझी खात्री आहे, तुम्ही अधिकतर ध्येय नैराश्य सेनेत असली तरी काळजी करू नका, कारण बहुतेकांची ध्येय नैराश्यातून निर्माण होतात. आणि अधिक चांगला मार्ग सापडण्यापूर्वी माझी तीच परिस्थिती नक्कीच होती. तर मग नैराश्याऐवजी प्रेरणेतून काही ध्येय, आपली स्वप्न निर्मिती कशी करायची, आणि दैव प्रेरणेतून ध्येय आणि स्वप्न निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा नसतो. म्हणून आपल्या मनात सदैव अनंत प्रेरणेचे विचार असतात. आणि जर तुम्ही स्वप्न आणि कल्पना स्वाभाविकता नक्कीच तुम्ही अफाट असतात. मग त्याच्या मनात येत नाही की त्यांची बाबी ते बहुतांशी वेळा करू शकणार नाहीत. आणि मुलांमध्ये आणि आपल्यामध्ये एकच फरक म्हणजे तिचे स्वप्न आणि आशा किंवा ध्येय, आणि आपण या जगात खरोखरच प्रकट करू इच्छितो. पण त्यामागचे सर्व प्रेरक विचार दाबून टाकायला आपण शिकतो. आणि निर्मितीच्या विचारांऐवजी आपण का करू शकणार नाही या कारणांनी आपली मनं अधिक व्यापलेली असतात. आपल्यामध्ये जन्मताच प्रेरणेचा एक अविरत प्रवाह असतो, परंतु आपल्याला विचारांबद्दल विचारकृती सुरू करताच हा प्रवाह आपण रोखतो. आणि मग त्यातून साशंकता आणि स्वफसवणूक आणि चिंता निर्मिती होत असते. आणि मग आपण नदीप्रमाणे निर्मिती करण्यासाठी त्या प्रेरणा प्रवाहाचा विचार करा. म्हणून माणूस जोवर नदीवर एखादा धरण वगैरे बांधून तिला अडकाळी आणत नाही, तोवर ती नदी सतत प्रवाही असते. म्हणून धरण म्हणजे उभं राहिलं की आपण विचारू लागतो, इतके मासे का मरत आहेत, इतकं प्राणी नाहीसे का होत आहेत, आणि जंगल अशी नष्ट का होत आहेत. म्हणून उत्तरांपोटी आपण एकच गोष्ट करणं आवश्यक असतं, नदीला तिच्या मूळ स्वरूपात परत आणणं. आणि त्यानंतर प्रत्येक गोष्ट पुन्हा पहिल्यासारखी, जशी निसर्गाला हवी तशीच होऊ शकते. आणि हीच गोष्ट आपल्या मनाला आणि ध्येयाला लागू होते. आपण नेहमी स्वप्न पाहतो आणि मोठी ध्येय समोर ठेवतो. विचारकृतीपासून मुक्त असणाऱ्या आपल्या आंतरिक सुज्ञता आणि आंतरिक बुद्धिमत्तेचा आढावा घेतला की काय करायचं हे आपल्याला अचूक नक्कीच उमगत असतं. आणि आपण जर आपल्या विचारांबद्दल विचारकृती केली नाही आणि निसर्गातच दिव्यत्वात कडून येणारी स्वप्न, ध्येय आणि इच्छांच्या कुठल्याही विचारांवर विचार केला नाही, तर आपली ध्येय नैराश्यातून निर्माण न होता प्रेरणेतून होतील. आणि विचारकृतीला शमवण्यासाठी, तसंच मी काय निर्माण करू शकतो या शक्यतेच्या अमर्यादेचा वेध घेण्यासाठी एक प्रश्न मला उपयुक्त नक्कीच ठरणार आहे. आणि तो प्रश्न मला पुढेही घेऊन जाणार आहे. माझ्याकडे अमर्याद पैसा असते आणि माझा जगप्रवास झाला असता, मला भीती नसती, मी जे करत आहे त्याबद्दल मला मान्यता मिळाली नसती, आणि तर मी काय केलं असतं किंवा कशाची निर्मिती केली असती. ज्या वेळेस आपण प्रश्न विचारतो त्या वेळेस नेहमीच उत्तर मिळतं. आणि आपल्या मेंदूने एखादा प्रश्न ऐकला की त्याने उत्तर दिलं नाही असं केवळ अशक्य आहे. मग तेव्हा तुम्ही जेव्हा स्वतःला हा प्रश्न विचाराल, तेव्हा तुमच्या मनात कुठल्याही शारीरिक विचारकृतीशिवाय जे काही येतं ते दिव्यत्वाकडून येतं. आणि नैराश्यातून न येता ते प्रेरणेतून येत असतं. मग प्रश्न कशा प्रकारे शब्दबद्ध केला आहे, आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळे विचारकृती, भीती, टीका आणि एखादी गोष्ट तुम्हाला का करायची आहे याबद्दलची बाह्य कारणं दूर केली जातात. मग तुम्हाला खरोखरच कशाची निर्मिती करायची आहे या उत्तरावर नक्कीच तुमचं सर्व लक्ष केंद्रित होतं. आणि भौतिक जगाचा कुठलाही प्रभाव तिथे दिसून येत नाही. म्हणून स्वतःला प्रश्न विचारून पहा, समोर काय येतं ते पहा, आणि समोर जे काही येतं त्यालाच तुम्हाला आश्चर्य वाटेल. परंतु तुमची खरी स्वप्न तुमच्या दृष्टीत जेव्हा पडू लागतात, तेव्हा मग तुमच्या विचारकृतीत अडकून पडू नका. विचारकृतींच्या मर्यादांशिवाय मनाला काही शक्य असू शकतं आणि होऊ शकतं. म्हणून वर्तमान क्षणात शांती, सौख्य, प्रेम आणि समाधान जाणवल्यावर आता तुम्ही नक्कीच काय कराल ते तुम्हाला प्रश्न पडलेला असेल. म्हणून विचार करू नका, त्याने गुंतवणूक वाढते. केवळ जाणून घ्या, आणि या जाणवण्यातून सहजगता वाटत असेल तर त्या मार्गावरून पुढे व्हा. म्हणून या विचारांतून आणि या प्रकरणाचं उपयोजन करत असाल तर निर्विचार अवस्थेत येऊन तुम्हाला एव्हाना शांती गवसली असेल तर नसेल गवसली, तर मी तुम्हाला म्हणेन की आपले सर्व नकारात्मक भाव हे आपल्या विचारकृतीतून येतात. आणि एकदा आठवून पहा, तुम्हाला त्या तथ्याची जाणीव ठेवायची आणि तेवढी ठेवायची आहे. मग त्यानंतर गढुळलेल्या पाण्यात गाळ जसा खाली बसतो, तसही तुमची विचारकृती देखील तळाशी बसेल. आणि ती केवळ विचारकृतीत होती, आणि इतर कशाची भीती बाळगण्याची गरज नाहीये. आणि हे एकदा लक्षात आलं की तुम्हाला वर्तमान क्षणातील आयुष्यातली खरी शांती अनुभवता येईल. आणि एकदा का अशी शांती अनुभवली की पुढे काय करायचं याबद्दल तुमच्या मनात कदाचित अनिश्चितता निर्माण होईल.
आणि त्या क्षणी तुम्हाला चिंता आणि काळजी आणि साशंकता जाणवू शकते. माझ्यासकट माझ्या अनेक साधकांना प्रश्न पडला होता की या जगात काही करण्यालायक आपण राहिलो आहोत की नाही. म्हणून काळजी करू नका, हे असं होणं स्वाभाविक आहे आणि जागृती येण्याच्या प्रक्रियेचा हाही एक भाग आहे. सर्वाधिक काही कठीण भाग तुम्ही आधीच शिकलात आणि तो म्हणजे निर्विचार होणं आणि तुमच्या नकारात्मक विचारसरणीला तुमचं आयुष्य नियंत्रित करून देण्यापासून थोपवणं. शांती अनुभवल्यानंतरही आपल्याला काळजी, चिंता किंवा साशंकता जाणवते, कारण या जगात आपल्याला जे काही ठाऊक आहे असं आपल्याला ठाऊक होतं आणि त्याचा आपण नुकताच त्याग केलेला असतो. पण प्रत्यक्षात तुमच्या वैयक्तिक अहंकाराचा तिथे मृत्यू होतो आणि मृत्यू झालेला असतो आणि त्यामुळेच वैयक्तिक अंधकाराला आणि अहंकाराला धोका निर्माण झाला की तुमच्या आयुष्यावर पुन्हा नियंत्रण मिळवण्यासाठी तो शक्य असेल ते सारं काही करून बघेल आणि त्या अहंकारातून आपण स्वतःची कायमस्वरूपी सुटका करून घेऊ शकत नाही. म्हणून शांतीचा अनुभव केल्यानंतरही शंका, काळजी आणि चिंता जाणवू शकते आणि त्या क्षणी अहंकार पुन्हा डोकं वर काढून तुमच्यावर हक्क गाजवण्याचा प्रयत्न करेल. म्हणून काळजी करू नका, कारण तुम्ही तुमचा अहंकार झटक्यात नामशेष करा व ते करू शकता. आणि हे एव्हाना शिकला आहात आणि केवळ नकारात्मक भावनांमुळे तुम्ही विचारकृती करत आहात हे आठवायला शिकला आहात. आणि विचारकृतीला मनात प्रवेश देण्यापासून थोपवण्याचा प्रयत्न करणं हा मुद्दा नसून नकारात्मक भावना निर्मिती मागे केवळ तुमची विचारकृती आहे हे लक्षात घ्यायला लागणारा वेळ अधिक कमी करणं महत्त्वाचं आहे. आणि विचारकृतीला पूर्णतया थोपवणं अशक्य आहे, कारण ते आपल्यात संपूर्णतया भिंबले आहे. उदाहरणार्थ, आपल्या वाटेवर असलेल्या विषारी सर्पावर आपण पाय देणार आहोत हे अचानक लक्षात येताच भेदरणं हा स्वभाव आहे, परंतु तो साप नसून केवळ दोरखंड आहे हे लक्षात येताच तुम्ही तुमच्या भासातून जागे होता आणि तुमच्या विचारकृतीनेच तुम्हाला घाबरून टाकलं होतं हे लक्षात येतं. आणि मग पुन्हा त्या सुंदर मार्गावर शांतपणे चालायला सुरुवात करता आणि सुरुवातीची प्रतिक्रिया थोपवणं मग आपल्याला शक्य होत नाही. आणि परंतु सत्य लक्षात घेऊन आपल्या शांत अशा नैसर्गिक स्थितीकडे आपण परतो मात्र शकतो. आणि हेच महत्त्वाचं आहे. एखादा शांतीचा अनुभव घेण्याकरता आणि घेतल्यानंतरही आपल्याला काळजी, चिंता किंवा शंका ही भेडसावत असते, कारण सतत विचार करत असताना आपण अमाप ऊर्जेचा वापर करत असतो आणि मग बहुतांशी लोक त्यांच्या दिवसाचा अधिकतर भाग तणावयुक्त आणि अवस्थेत घालवतात. त्यापायी त्यांची अतोनात ऊर्जा खर्च होते आणि आपण जेव्हा विचारकृती थांबवतो तेव्हा विचारकृती वापरलेली ऊर्जा मोकळी होते, परंतु ही अद्याप कुठल्याही दिशेने वळवली गेलेली नसते. आपण ती ऊर्जा पुन्हा विचारकृतीकडे वळवून आपल्या जुन्या सवयींकडे परत येतो आणि कारण आपली धारणाच तशीच झालेली असते आणि त्याऐवजी ती नव्याने हाती आलेली ऊर्जा आणि आपण आपल्या प्रेरणेतून निर्माण झालेल्या ध्येयांकडे वळवू शकतो. म्हणून अशा प्रकारे अतिविचार करण्याकडे पुन्हा परतण्यापासून आपण त्या ऊर्जेला थांबवू शकतो आणि हाच यावरचा उतारा आहे. यात यश येण्याकरता तुम्हाला काही काळ प्रेरणेतून ध्येय निर्मिती करण्यात व्यतीत करायची खात्री करा आणि एकदा का ही कृती अनुभवलीत की तुमची ऊर्जा ही तुम्ही हव्या त्या पद्धतीने मार्गबद्ध करू शकता. आणि हे मनानं पक्क लक्षात घ्या. आणि तुमच्या मनात जर केवळ नैराश्यातून निघालेली ध्येय असतील तर त्या दिशेने ऊर्जा वळवल्याने विचारकृती आणि नकारात्मक भावना नक्कीच तुम्ही चालना देऊ शकता. या टप्प्यावर अनेक लोकांना सक्रियता विधी आणि याचा उपयोग नक्कीच होतो आणि आपण हा सक्रियता विधी सकाळी करायचा असतो. त्यामुळे आपण निर्विचार आणि प्रवाही अवस्थेत होतो आणि सकाळी उठल्यानंतर स्वतःला त्वरित सकारात्मक दिशेने चालना द्यायला मदत होते. त्यामुळे उर्वरित दिवस निर्विचार अवस्थेत राहणं सोपं जातं. गती प्राप्त झालेला घटक गतीच्या स्थितीत राहील आणि आध्यात्मिक गुरु आणि महान नेते सकाळी विशिष्ट दिनक्रम का आचरतात हे मला समजलं नव्हतं. जेव्हा मी निर्विचार आणि चालना याचं सामर्थ्य समजून घेतलं तेव्हा कुठे मला तो अर्थ लागला. आणि महत्त्वाची चांगली गोष्ट म्हणजे इथून पुढे तुमची सर्व ऊर्जा केवळ विचारकृतीत अडकलेली नसून या मोकळ्या झालेल्या ऊर्जेचा वापर करत तुम्ही तिला मार्गबद्ध करू शकता आणि प्रेरणेतून नवीन ध्येय निर्माण करू शकता. म्हणून शांती, आनंद आणि प्रेमाने पूर्ण अशा तुम्ही तुमच्या नवजीवनाला गती नक्कीच देऊ शकता आणि तुम्ही आयुष्यामध्ये भरपूर काही गोष्टी पुढे जाऊन करू शकता. परत तुम्ही तसा विचार करायला नको आणि तुम्ही फक्त पुढे पुढे जात राहिले पाहिजे. म्हणून माणूस फक्त म्हणून उत्क्रांती होत असताना तर्क, विश्लेषण आणि विचार करण्याची उत्कृष्ट आधुनिक क्षमता आपल्यात विकसित झाली होती आणि त्यामुळे जगायला मदत झाली. म्हणून आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी नक्कीच आपलं मन आश्चर्यकारक करतं आणि कार्य करत असतं, पण पोपवायला ते मदत करत नाही, कारण आपली सुरक्षितता आणि जगणं एवढ्यासाठीच त्याला देणं घेणं आहे.
समाधान आणि सौख्याशी नाही, हे लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे. म्हणून आपल्या जीवाला इजा करू शकणाऱ्या परिसरातल्या संभाव्य धोक्यांबद्दल आपल्याला सजग करणं हे आपल्या मनाचं कार्य आहे. आणि मन आपलं कार्य इतकं उत्तम पद्धतीने पार पाडतं की ते आपल्याला भोवताल धोक्यांसाठी विचारून तसं काढतंच. शिवाय गृहीत प्रसंग निर्माण करण्यासाठी भूतकाळातल्या अनुभवांचा संदर्भ घेत भविष्य काळातले संभाव्य धोके कुठले असतील याचं भाकीत स्मरणाच्या जोरावर करतं. आणि यातलं काही चुकीच नाही. आणि मेंदूची रचना ज्या कार्यकाररित्या आली आहे आणि ते कार्य हे व्यवस्थित पार पाडतं आणि आपल्याला जीवित राहायला मदत करणं हेच त्याचं एकमेव कार्य आहे. आणि हे जेव्हा आपल्या लक्षात येतं नाही तेव्हा मग आपल्याला त्याचा राग येतो आणि त्या पायी नैराश्य होतं आणि एका गोड गैरसमजातून सगळा संघर्ष निर्माण होतो. मग आपल्याला जीवित ठेवणं आणि हे आपल्या मेंदूचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून मित्रांनो, तुम्हाला प्रगतीपथावर भरपूर लोक मिळतील आणि भरपूर गोष्टी त्या तुमच्याकडून साध्य करून घेतील. फक्त तुम्हाला एवढंच करायचं आहे की तुम्हाला त्या गोष्टी ह्या नक्कीच चांगल्या पद्धतीने पार पाडायच्या आहेत आणि चांगल्या पद्धतीने त्या करायच्या आहेत. नक्कीच तुम्हाला यश मिळेल आणि तुमचा स्वामींवर पूर्णपणे विश्वास असेल तर तुम्हाला नक्कीच यश मिळूनच राहील, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून आयुष्यात कधी रडत बसू नका, फक्त स्वामींचं नामस्मरण करा. सर्व काही तुम्हाला मिळेल आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही साध्य केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आयुष्यामध्ये ज्या गोष्टी गमावल्या होत्या त्याही तुम्हाला परत मिळून जातील. फक्त तुमचा स्वामींवर विश्वास असायला हवा आणि स्वामींचं नामस्मरण हे तुम्ही दररोज करायला हवं. एवढंच तुम्ही केलं तरी भरपूर तुम्हाला होईल. म्हणून मंदिरात अंतरात तोच नांदत आहे आणि नाना देही नाना रूपी तुझा देव आहे. तोच मंगलाची मूर्ती, तोच विठ्ठलाची कीर्ती, तोच श्याम, तोच राम, दत्त धाम तोच आहे. आणि तेच आपले फक्त स्वामी समर्थ महाराज आहेत. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.